नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभारताना फक्त वतनच नव्हते जिंकले, तर इथल्या मातीतली माणसंसुद्धा जिंकली होती। एकाहून एक जीवाला जीव देणारी माणसं शिवरायांजवळ होती। बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी यांच्यासारख्या असंख्य शिवसैनिकांनी स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पित केले। तसेच यसाजी कंक, सूर्याजी काकडे, जीवामाला यांच्यासारख्या अनेक मावळ्यांनी अतिशय निष्ठेने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत हे स्वराज्य सांभाळले। पण निष्ठेबद्दलच बोलायचं झालं तर इतिहासात अशीही काही नावे आहेत ज्यांनी आपल्या स्वराज्याशी गद्दारी केली। त्यापैकीच एक नाव म्हणजे संभाजी कावजी। संभाजी कावजी हे शिवरायांच्या स्वराज्य उभारणीच्या काळात अगदी सुरुवातीपासून सोबत होते। कान्होजी नाईक, रघुनाथ बल्लाळ सबनीस, संभाजी कावजी, बांदल देशमुख आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांनी मिळून 1656 साली चावळीच्या मोऱ्यांच्या विरुद्ध मोहीम फत्ते केली। चंद्रराव मोरेच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ हनुमंतराव मोरे याला संपवणं स्वराज्याची गरज बनली होती। त्याचवेळी संभाजी कावजींनी हनुमंतराव मोरे याची भेट घेतली आणि त्याच्याशी सोयरिकीचे बोलणे चालवले। वेळ चालून येताच संभाजी कावजींनी हनुमंतराव मोरे याला आपल्या कटारीचे वार करून संपवले, असा उल्लेख आपल्याला सभासद बकरीमध्ये पाहायला मिळतो। पुढे अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगी महाराजांनी सोबत घेतलेल्या 10 अंगरक्षकांपैकी एक होते संभाजी कावजी। खानाने दगा करताच महाराजांनी त्याचा खोताळा बाहेर काढला। त्यावेळी जखमी अवस्थेत असलेल्या खानाला त्याचे सैनिक पालखीत घालून घेऊन जात होते, तर संभाजी कावजींनी एका घावास्त्या सैनिकांचे पाय छाटले आणि नंतर खानाला पकडून त्याचे शिर कलम केले। अतिशय शूर आणि विश्वासू असणाऱ्या संभाजी कावजींनी महाराजांचा विश्वास खूप लवकर आत्मसात केला होता। पण पुढे असं काय झालं ज्यामुळे महाराजांनी संभाजी कावजींना मारण्यासाठी स्वतः आपलं सैन्य पाठवलं? जाणून घ्यायचं असेल तर आपल्या पेजला फॉलो करा। छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी कावजी कोंढाळकर यांच्या बहादुरीवर प्रसन्न होऊन त्यांना चाकण येथील पागेवर अधिकारी म्हणून नेमलं होतं। पुढे काही दिवसानंतर शाहिस्ते खान आपलं लाखोचं सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला। त्यानं बराच मुलूक काबीज केल्याच्या नंतर शाहिस्ता खानाने चाकणच्या संग्रामदुर्गावरती आपली नजर टाकली। तेथील किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी 55 दिवस खानाच्या विरोधात गड लढवला। अखेर ऑगस्ट 1660 मध्ये गड शाहिस्ते खानाच्या ताब्यात गेला। खानाची वाढती ताकद आणि जोर पाहून काही मराठ्यांची नियत फिरली आणि त्यापैकीच एक होते संभाजी कावजी कोंढाळकर। आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी कृष्णाजी काळभोर, बाबाजी राम होनप, संभाजी कावजी कोंढाळकर आणि खूप साऱ्या लोकांनी खानाची भेट घेऊन त्याची चाकरी स्वीकारली। संभाजी कावजी कोंढाळकरांना खानाने 500 स्वारांची मनसब दिली आणि मौजे मलकर या गावी रुजू केलं। ही गोष्ट कानी पडताच छत्रपती शिवाजी महाराज फार संतापले। एवढी मोठी गद्दारी आणि ती आपल्या सर्वात विश्वासू माणसाने करावी, त्यातल्या त्यात संभाजी कावजी महाराजांच्या खूप जवळ असल्यामुळे ते स्वराज्याबद्दल खूप काही जाणून होते। स्वराज्याला आपल्याच माणसाकडून धोका असल्यामुळे महाराजांनी सरनोबत प्रतापराव गुजर यांना आज्ञा देऊन संभाजी कावजी कोंढाळकर यांचा कायमचा बंदोबस्त करायला सांगितले। पुढे प्रतापराव गुजर यांनी आपलं सैन्य घेऊन संभाजी कावजी कोंढाळकर यांच्यावर हल्ला केला। पुढून संभाजी कावजीने या हल्ल्याला प्रतिकार केला, पण प्रतापराव गुजर यांच्या सैन्यापुढे त्याचा टिकाव लागू शकला नाही। शेवटी एप्रिल 1661 मध्ये प्रतापरावांनी महाराजांच्या आज्ञेप्रमाणे संभाजी कावजींना ठार केले। एका शूर मराठा सरदाराचा त्याच्या डळमळलेल्या निष्ठेमुळे अकाळी शेवट झाला। स्वतःच्या स्वार्थापायी आपण मोगलांचे राज्य आपल्याच लोकांच्या विरोधात स्वीकारतोय हे त्याच्या लक्षात आलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी कावजींचा जो शेवट केला तो योग्य होता की नाही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला फॉलो करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।